एसटी प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी। शासनाच्या विविध प्रवासी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या अंमलबजावणीला आता 1 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यापूर्वी 1 ऑगस्ट पासून हे स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार होतं, मात्र अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप कार्ड मिळालं नसल्यानं त्यांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुदतवाढ जाहीर केली आहे। राज्य शासनाकडून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तसंच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात 50% भाडे सवलत दिली जाते। या सवलती अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने देण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची अंमलबजावणी करण्यात येते। मात्र राज्यभरात अनेक पात्र प्रवाशांनी नोंदणी करूनही त्यांना अद्याप स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही। तसंच अनेक बस स्थानकांवर आणि डेपोमध्ये स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी स्मार्ट कार्ड जादा दराने विकलं जात असल्याच्या तक्रारी सुद्धा समोर आल्यात। त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारनं आणखी 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। दरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर पात्र प्रवाशांनी 1 सप्टेंबर पूर्वी एनसीएमसी स्मार्ट कार्डची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आलंय।